तुमचं स्वागत आहे या योजनेकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत या 3 योजनेचे पैसे। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओला लाईक करा आणि या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। कोणत्या त्या 3 योजना असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। थेट बँकेमध्ये डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये 3 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीस आपण पाहिलं तर सुरुवातीस महत्त्वाचा आहे अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई जी आहे ती पहिली योजना कोणती असणार आहे या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। तर पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळाले नव्हते, ते आता मिळण्यास सुद्धा आता सुरुवात होणार आहे। आणि पहिली योजना तीच आहे की अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे पडण्यास आता सुरुवात होणार आहे। दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। 31,000 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये पीक विम्याची रक्कम सुद्धा समाविष्ट करण्यात आली होती। त्याचपैकी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना विम्याची रक्कम म्हणून 17,000 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। यासंबंधीच्या पीक विम्याच्या याद्या देखील आता लवकरच जाहीर होतील आणि तो पीक विमा वाटप होण्यास सुरुवात होईल। अत्यंत महत्त्वाची तिसरी योजना जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो 2,000 रुपये आहेत ते पण आता शेतकऱ्यांसाठी येणार आहेत, ते लवकरच आता सुरुवात होणार आहे। धन्यवाद। जय शिवराय। अशा 3 योजना आहेत, लक्षात ठेवा, लक्षात घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।